नमस्कार मंडळी, कविता होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असं मस्क मेलन मटका आईस्क्रीम. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं छान-छान आईस्क्रीम खायला मिळालं, की दिवसच मस्त जातो. आता हे आपण एक खरबुजा घेतलेला आहे. अ, याला आपण वरती कटिंग करून घेतलेलं आहे गोल आकारामध्ये आणि यातलं सगळं बीज जे आहे ते आपण साईडला काढून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित असं ह्यातलं सगळं मधलं बीज आहे ते सगळं काढून घेऊ आणि मग नंतर ह्या चमच्याच्या साहाय्यानेच व्यवस्थित असं त्याच्या आतला जो गर आहे तो काढून घेऊ. थोडंफार जर बिया याच्यामध्ये गेल्या तरी सुद्धा चालतील. कारण की बियांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. तर त्याच्यामुळे मी थोड्याफार बिया तशाच ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि सगळा हा खरबुजाचा गर जो आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित असा मी काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि हे बघा हे आतून असं व्यवस्थित ह्याला असा मटक्यासारखा असा शेप द्यायचा आहे. जेणेकरून आपण त्याचा आतून असं छान असा मटक्यासारखा शेप होतो. हे चमच्याच्या सहाय्याने अगदी इझिली होतं. म्हणजे हे छान पिकलेलं असतं ना, त्याला अजिबात काही जास्त तुम्हाला जोर वगैरे लावायला लागत नाही. अगदी सॉफ्ट असतं ते, तर व्यवस्थित त्याला शेप येतो. आता इथे मी थोडंसं दूध घेतलेलं आहे. याच्यामध्ये 100 ग्रॅम मिल्क पावडर टाकलेली आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. म्हणजे याच्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या सगळ्या दुधामध्ये मिक्स होतील आणि त्याच्यानंतर आपण याच्यात थोडेफार टाकून घेऊया. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही टाकू शकता. थोडेसे ड्रायफ्रूट कटिंग करून आपण दुधामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता याला आपण गॅसवरती ठेवून ह्याला थोडंसं आता आटवून घेणार आहोत. म्हणजे याला थोडंसं असं बासुंदी टाईप करायचं. खूप जास्त आटवत बसायचं नाही. आता इथे एक वाटीभर मी इथे साखर टाकलेली आहे याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याला थंड करायला आपण ठेवूया नंतर. आता इथे आपलं मस्क मिलन जे आहे तो आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि हे जे थंड केलेलं दूध आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मिक्स करून घेतल्यानंतर हे असं होऊन जातं आपलं मस्त असं आईस्क्रीम सारखं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे जे खरबुजाचं जे आपण मटका शेपमध्ये व्यवस्थित करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे. वरून थोडेफार ड्रायफ्रूट टाकायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे आणि मग ह्याचं वरचं जे शेल्फ आहे ते सुद्धा ह्याला लावून घेऊ आणि असं फ्रीझरमध्ये याला एक रात्रभर तरी ठेवू. रात्रभर किंवा 24 तास तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे आपली आईस्क्रीम ही अशी जमून तयार होते. हे बघा नेक्स्ट डे मी बघितल्यानंतर मस्त अशी आपली मस्क मेलन आईस्क्रीम तयार झालेली होती. आता याची आपण कटिंग करून घेऊ. असे हे गोल स्लाइसमध्ये आपण कट करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर मधून सुद्धा मी याला कट करून घेतलेलं आहे. म्हणजे मस्त असं ह्याचं छान आईस्क्रीम सारखा शेप तयार करून घेतलेला आहे. आणि हे बघा आपलं मस्त असं छान असं मस्क मिलन आईस्क्रीम तयार झालेलं आहे. अशाच छान-छान रेसिपीजसाठी तुम्ही मग सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.